नमस्कार मंडळी, उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंज्या पाहणार आहोत। तर अतिशय सोपी रेसिपी आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी एक नारळ फोडून घेतला। आता फोडून झाल्यानंतर करवंटीमधून तो बाहेर काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने नारळाचा जो ब्राउन कलरचा भाग असतो तो इथे मी थोडाफार काढून घेतलेला आहे। आता नारळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता नारळ आपण बाजूला ठेवून देऊया आणि एका भांड्यामध्ये 1 वाटी एवढा मैदा घेतलेला आहे। करंजी खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे यामध्ये बारीक रवा टाकायचा आहे। 1 चमचा तूप थोडंसं गरम करून टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचे। हे तुपाचं मोहन संपूर्ण पिठाला अगदी छान असं लागलं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला हे चोळून चोळून पिठाला लावून घ्यायचे। आता व्यवस्थित असं पिठाला लावून झाल्यानंतर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। यातलं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि जसं आपण चपातीचा गोळा मळतो अगदी त्या पद्धतीचे इथे आपल्याला कणिक मळून घ्यायचे। खूप सैलसर मळायचं नाही किंवा खूप घट्ट सुद्धा मळायचं नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आहे आणि अशा पद्धतीचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर पुरीपेक्षा थोडंसं सैल आणि चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर इथे मी कणिक मळून घेतलेलं आहे। तर हे कणिक मळण्यासाठी बरोबर इथे मला अर्धी वाटी एवढं पाणी लागलेलं आहे। वरती झाकण ठेवून साधारण 1 तासासाठी आपण कणिक बाजूला ठेवून देऊया आणि खोबरं किसून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी खोबरं किसून घेतलेलं आहे। जर तुम्हाला जमत असेल तर खोबरं खवून सुद्धा घेऊ शकता। तर खोबरं किसून झाल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये टाकून ते मोजून घ्यायचं। तर इथे बरोबर 1 वाटी एवढं खोबरं झालेलं आहे। तर कढईमध्ये अर्धा चमचा खसखस घेतली। स्लो फ्लेमवरती आपल्याला खसखस छान अशी भाजून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये आपल्याला ती काढून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही खसखस आपण काढून घेतली। आता त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचे। तूप छान गरम झालं की ह्यामध्ये काही चारोळी आणि बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत आणि हे तुपावरती आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे। आता ह्यामध्ये टाकूया अर्धा चमचा वेलची पूड। वेलची पूड टाकल्यानंतर सुद्धा छान परतून घ्यायचे। तर यामध्येच आपण भाजून घेतलेली खसखस टाकूया, ती सुद्धा या तुपावरती आपण छान परतून घेऊ आणि सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचं आहे किसून घेतलेलं खोबरं। तर खोबरं टाकल्यानंतर गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे। स्लो फ्लेमवरती आपल्याला हे छान असं परतून घ्यायचंय। ह्या खोबऱ्यामधला जो ओलावा आहे तो पूर्णपणे कमी झाला पाहिजे। खोबऱ्याचा किस आपल्याला छान असं सुटसुटीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा हा खोबऱ्याचा किस मोकळा झालेला आहे। साधारण 5 ते 6 मिनिट एवढा वेळ लागला। आता ह्या करंजीला छानशी चव येण्यासाठी इथे मी पाव वाटी एवढं मिल्क पावडर टाकलेलं आहे। मिल्क पावडरने छानशी चव येते। आता ह्यामध्येच टाकूया पाव वाटी एवढं चिरून घेतलेला गूळ आणि पाव वाटी एवढं साखर घातलेली आहे। तर खोबऱ्याच्या अर्धा आपल्याला साखर आणि गूळ घालायचं आहे। आता हे साखर आणि गूळ घातल्यावर छान मिक्स करून घ्यायचे। नुसती साखर किंवा नुसता गूळ सुद्धा वापरू शकता, पण एवढं लक्षात ठेवायचे खोबऱ्याचा अर्धा आपल्याला हे गोडाचं प्रमाण वापरायचं आहे। सगळ्यात शेवटी आपल्याला थोडंसं जायफळ किसून घालायचंय, छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर हे सारण आपण थंड होण्यासाठी ठेवूया। आता आपण कणकेकडे येऊ। तर कणकेला आपल्याला 2 मिनिटांसाठी छान मळून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान मऊसूद अशी आपली ही कणिक भिजली गेले। आता ह्या कणकेचे आपण छान असे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। तर गोळे तयार करत असताना अशा पद्धतीने मी अगोदर रोल करून घेतला एकसारखे गोळे होण्यासाठी। असा रोल केल्यानंतर आपल्याला एकसारख्या आकारामध्ये हा कट करून घ्यायचा आहे आणि असे आपल्याला हे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे। तर पटकन हे गोळे तयार होतात। इथे आपण 1 वाटी एवढा मैदा वापरलेला आहे। 1 वाटी मैद्यामध्ये इथे मी 10 ते 12 गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण करंजी बनवून घेऊयात। एक गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचे। लागत असल्यास थोडासा मैदा इथे तुम्ही वापरू शकता। खूप जाड किंवा खूप पातळ सुद्धा लाटायचं नाही। तर पारी लाटून झाल्यानंतर अर्ध्या भागामध्ये आपल्याला असं हे सारण व्यवस्थित असं पसरून ठेवून घ्यायचं आहे। इथे मी मैदा आणि पाण्याची ही पेस्ट तयार करून घेतली। अशा पद्धतीने लावून घ्यायची आणि हे व्यवस्थित आपल्याला कडा पॅक करून घ्यायच्यात। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कडा पॅक केल्यानंतर साइडने एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला फिरकीने कट करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व करंज्या बनवून घ्यायच्या आहेत। तर करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर तेलामध्ये करंजी फुटू नये म्हणून अशा पद्धतीने आपल्याला मैदा आणि पाण्याची जी पेस्ट आहे ती लावून घ्यायची आणि व्यवस्थित अशी आपल्याला ही साइडचा भाग काढून घ्यायचा आहे। मस्त अशा आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत।
आता आपण ओल्या नारळाच्या करंज्या तळून घेऊया। तर इथे आपल्याला तेल सुद्धा फार कडकडीत असं गरम करून घ्यायचं नाही, मीडियम असं तेल गरम करून घ्यायचे। त्यामध्ये करंजी टाकून घ्यायची आहे। करंजी टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने तेल ह्या करंजीवरती सोडत राहायचं आहे आणि स्लो टू मीडियम फ्लेमवरती छान अशा गोल्डन ब्राउन कलरवरती ह्या करंज्या तळून घ्यायच्या। तरी तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या करंज्या तळल्या गेल्यात, रंग अगदी सुरेख आलेला आहे। तर ह्या तळलेल्या करंज्या आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायच्यात, त्यातलं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सुद्धा निघून जाईल। तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व करंज्या तळून घेतलेल्या आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा खुसखुशीत आपल्या ओल्या नारळाच्या करंज्या तयार झालेल्या आहेत। तर इथे आपण एक नारळ घेतला होता, एक नारळामध्ये 10 ते 12 मीडियम आकाराच्या करंज्या तयार होतात। तर अतिशय सोपी रेसिपी आहे, घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, उषाज किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।